नमस्कार सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, राज्यातील हवामानाचा अंदाज पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। बघा, आज 2 सप्टेंबर सकाळी 10:30च्या सुमारास राज्यातील हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विशेषतः मराठवाडा विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। लातूरच्या उत्तरेकडील भाग, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालन्याच्या काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडण्याचे झाल्याचे नोंदवले गेले आहे। त्याच्यानंतर बघा, पावसामधील कारण कमी दाबाचा पट्टा। या मुसळधार पावसामधील मुख्य कारण म्हणजे राज्याच्या जवळ असलेले डिप्रेशन, मान्सून प्रणालीतील कमी दाबाचा पट्टा। हे डिप्रेशन गडचिरोलीच्या आसपास आहे आणि त्याच्या पश्चिम व दक्षिणेकडील भागात पावसाचा जोर अधिक आहे। याच कारणांमुळे मराठवाड्यात पावसाने जोर धरला आहे। सध्या हे डिप्रेशन गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे सरकत आहे आणि येत्या काही तासांत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर बघा, सॅटेलाइट इमेजमध्ये पावसाचे ढग। सॅटेलाइट इमेजमध्ये पहिल्याच गडचिरोली परिसरात हे डिप्रेशन स्पष्टपणे दिसत आहे। नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड आणि बीडच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत। पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, सांगली, मुंबई, ठाणे आणि पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आढळून येत आहेत। काही ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत आहे। त्याच्यानंतर बघा, येत्या 24 तासात राज्यातील हवामानाचा अंदाज, काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। बघा, राज्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। धुळे, नंदुरबार, नाशिक नगरचे उत्तर भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि आसपासच्या भागांमध्ये विशेष पावसाचा जोर राहणार आहे। या भागांमध्ये एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे। त्याच्यानंतर बघा, मुसळधार पावसाचा इशारा, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिक प्रभाव। बघा, नाशिकचे इतर भाग, नगर, बीड, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली आणि अमरावतीपर्यंत काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। तसेच पुणे, सोलापूरच्या उत्तर भाग, धाराशिवचे काही भाग, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, वर्धा, नागपूर आसपासच्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे। त्याच्यानंतर बघा, मुंबई, ठाणे आणि कोकणातील हवामान। बघा, मुंबई, ठाणे आणि पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम पावसाच्या सरी राहण्याची शक्यता आहे। एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये क्वचित हलका पाऊस होईल। त्याच्यानंतर बघा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर भागांमध्ये क्वचित हलक्या पावसाची शक्यता आहे। त्याच्यानंतर बघा, विशेष तालुके जिथे पावसाचा जोर राहणार आहे, मालेगाव, नांदगाव, येवला, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, वैजापूर, चाळीसगाव, धुळे या तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याच्यानंतर बघा, बीडच्या आसपास गेवराई, शिसूर, कासार, धुळेच्या भाग, साक्री, शिंदेखडा आणि नंदुरबारचे इतर तालुके या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर बघा, या भागांमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर बघा, अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पुन्हा भेटू नवीन हवामान अंदाजामध्ये। तोपर्यंत सुखी राहा, समाधानी राहा। धन्यवाद।